नमस्कार। तर आज आमचा ब्लॉग आहे। आम्ही चाललो आहे पनवेल टू मांदाड या गावात चालू, कारण मांदाड या गावात आमच्या कुलदैवतेचं प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही भावकी मांदाड या गावात चाललो आहे आम्ही। तर व्हिडिओ आपल्या चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजचा प्रवास आहे आमचा पनवेल टू मांदाड। इको लागलेले आहे तिकडं, कोण कोण आहे चला बघूया। महेंद्र दादाची इको गाडी आहे। हाय, तर आज चाललो आम्ही मांदाड गावाला कुलदैवतेचे प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी। तर सर्व आमची भावकी मंडळी आहे बघा, काका वगैरे। तर आजचा प्रवास आमचा पुष्पश्री निघालो आम्ही, पुष्पश्रीला आहोत आता। पद्मावती माते की जय। पैसा भेटते ना, CNG पंपवर थांबलेलो आहे। पाठी गाडी आपली CNG भरते, म्हणजे गाडीमध्ये CNG भरते। ही दुसरी एक गाडी येते लीलाधरची, त्या गाडीत आम्ही शिफ्ट होऊन सुशांत, मी आणि रवी आम्ही त्या गाडीत शिफ्ट होणार आहोत। या रवी, काका, सुशांत। ही गाडी आहे आमची लीलाधरची। ही भावकी मंडळी आमची। हाय, चला हाय महेंद्र दादा। सुरुवात आहे नाही ते तर आता आपण उतरलोय वाकणला। थोडा वाकणला चहा पाणी, चहा नाश्ता करून पुढच्या प्रवासाला चालू करणार। पुढचा प्रवास आम्ही इको गाडी आमची पुढं आली आमच्या। हा पालीला जाणारा रस्ता आहे आणि हा गोवा म्हणजे माणगाव, हा मुंबईवरून येणारा रस्ता। श्री समर्थ कृपा हॉटेल। तर मित्रांनो, मस्त चहा नाश्ता झालेला आहे। मिसल पाव, एकदम भारी मिसल पाव होता। श्री समर्थ कृपा या हॉटेलमध्ये जावा, मस्त मिसल पाव भेटते।
एकदम भारी नाश्ता, एकदम भारी झाला रवी. चला निघूया. बाय बाय. दहशतवादी आता तर आता आम्ही पोचलोय मांदाडला. हे बघा आमच्या गाड्या पार्क केल्यात पाठी. सकाळी 6:15 वाजता निघालेलो आम्ही पनवेलवरून. बराबर 9:30ला पोचलो इथं, म्हणजे 3.5 तास लागले. थोडं नाश्ता करायला थांबलो होतो. नकरा म्हणा मंदिर भारी आहे. हनुमंताचं मंदिर आहे. इथून मी पुढे जाणार कोलीवाड्यात. हां टाइम हो गया तर कसं
संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोषयाय नमः नारसिंहाय नमः गणाधिपते नमः कुलदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः आदिदेवताभ्यो नमः दीर्घायुष्य प्राप्त्यर्थम विशेषतः बांधवानां सह परिजनानां सर्वेषां कुटुंबानां क्षेम होत नाही। तर मूर्तीला प्रतिमेला ज्या वेळेला तयार केलं जातं त्यावेळेला त्यांना वितळवलं जातं, त्याच्यानंतर त्यांना थोडे ठोके दिले जातात, हे सगळे दोष तयार होतात, त्यांना भाजलं जातं, अग्नीवरती गरम केलं जातं। तर मग असं दोषयुक्त देव आम्हाला नको आहे। आम्हाला देव कसा पाहिजे? प्रसन्न मुद्रेतला आशीर्वाद देणारा देव असा हवा आहे, बरोबर आहे? मग हे जे काही दोष आहेत किंवा हे कोणी बनवले आम्हाला माहिती नाही, त्याने कुठल्या लोभामुळे बनवले हे आम्हाला माहिती नाही, बरोबर आहे? त्याने अर्थार्जन करायचं म्हणून त्याने हे सगळे बनवले आणि आम्ही मात्र आमचा परमेश्वर म्हणून त्या मूर्तीमध्ये बसतात, बरोबर आहे? तर मग हे जे काही दोष आहेत हे आम्हाला पहिले काढायचे आहेत, त्याला म्हणायचं अग्नित्तार। आणि मग त्यानंतर आम्हाला हवा असलेला देव त्या मूर्तीमध्ये आणायचा। आपण ज्या देवाचा मंत्र म्हणू, त्याचा आवाहन करू, ती देवता त्या मूर्तीमध्ये येणार आहे। मग आम्ही कालकाई परमेश्वरीचं स्मरण केलं, त्याचं प्रसन्न मुद्रेचं स्मरण केलं की ते तत्व सूक्ष्म रूपाने त्या मूर्तीमध्ये तिथं येणार आहे। मग हे जर आम्हाला सगळं विधिवत करायचं आहे तर हे आम्ही एवढा घाट कशासाठी घातलेला आहे? तर मी या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून बसलेला आहे, म्हणून तुमच्या गोत्र नावाचा उल्लेख केला। सर्व मनुष्य जर आपण ऋषी मुनींचे संतान आहोत, बरोबर आहे? म्हणून काश्यप व्रताचा उल्लेख केला, आम्ही कोणत्या कुळातले आहोत म्हणून भगत कुळातले आम्ही आपल्या नावाचा उल्लेख केला। पत्नी समवेत आम्ही हे कर्म करत आहोत। कोणत्याही कर्माला पत्नी बरोबर असणं हे फार आवश्यक सांगितलेलं आहे। शिवा आपसं बंधु विवाह मनसा
विशिष्टानां ब्राह्मणानां मनः समाधिरतो अभिज्ञानतो आयुष्यस्तु आरोग्यमतो संकल्पित कर्मणि ऋत्विजं त्वामहं वृणे वृतोऽस्मि कर्म करिष्यामि विश्वामित्र अहं वृणे वृतोऽस्मि तथापति महामते देव मगरवाहन कलशे सावकाश ठेवा तुला पाहिजे तसा पाय व्यवस्थित बसून घ्या तुला पाहिजे तसा मागे नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः प्राणाय नमः यो देवतविदात्मागन्ध्यो धर्मादियोजले फल फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम संकल्पित कर्म अंगभूतम आसुपतिमासु देवकला सान्निध्यार्थम अग्निर्तारण प्राण
आदिशक्त्यै नमः पार्वती स्वरूपं धनी परमेश्वरी साङ्गां सपरिवारां आयुधां सशक्तिकां आवाहयामि देशाय धनवाय महादेवाय ते नमः अस्मिन् वासुपतिमासु महारुद्रस्वरूपं वामदेव परमेश्वरं साङ्गं सपरिवारं आयुधं सशक्तिकम् आवाहयामि श्री स्वाहा स्वधा नमोस्तुते आदिशक्ति स्वरूपं कालकाली परमेश्वरी साङ्गां सपरिवारां सायुधां सशक्तिकाम् आवाहयामि लहान जरी असले तरी त्यांना नमस्कार करतो कारण त्या नारायणाचे ते दैवत आहे तर म्हणून मग अमुक एक मंत्र म्हणला की ते तत्व तिथं येणारच आहे प्राण प्रतिष्ठा करताना त्या त्या देवांचं मूळ तत्व जे आहे त्या तत्वाचं दैत्यांबरोबर युद्ध केलं मग चंड प्रचंड शुंभ निशुंभ महिषासूर इत्यादी सर्व दैत्यांचा संहार या आदिशक्तीने केला मग तेच आज आपण नवरात्रीमध्ये सप्तशती म्हणून वाटत असतो ती आदिशक्ती मग आपली कालकाई परमेश्वरी कोण तर ती आदिशक्ती आहे म्हणून मग आदिशक्तीचं आवाहन त्या प्रतिमेवरती आपण केलं ठीक आहे आजही दैव नावाचं युद्ध चालू आहे म्हणून पृथ्वीवरती प्रत्येक मनुष्याने वर्षातून एकदा तरी यज्ञयागादी कर्म करावं याचं कारण असं आहे की कुठल्याही सैन्याला होत असते म्हणून प्रत्येक मनुष्याने वर्षातून एकदा तरी यज्ञयागादी कर्म करावं की जेणेकरून देवांना लढण्यासाठी सामर्थ्य मिळणार आहे बरं देवता जर शक्तीहीन झाली त्याचा परिणाम काय होणार आहे पृथ्वीवरती होणारा हाहाकार हे देवांची शक्ती कमी झाल्याचं प्रतीक आहे मग स्वाईन फ्लू येतो कोरोना येतो मग त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागतो ना काही ना काही प्रमाणामध्ये म्हणून देवता बलवान राहिला पाहिजे म्हणून देवांची उपासना करायची अन्यथा मग पृथ्वी नीट चालणार नाही 100 वर्षापूर्वी पृथ्वी कशी चालत होती आपल्या पाठीमागच्या पिढ्या कशा सुखाने आनंदाने जगत होत्या बघा त्यांना 1000 रुपये एकत्र सुद्धा बघायला मिळणार नाही पण ते सुखाने समृद्धीने राहत होते आज आपण लाख रुपये महिना कमवला तरी सुखी एका सांगावं असं कारण त्यावेळची पिढी ही त्या प्रमाणात धार्मिक होती आपली श्रद्धा हळूहळू थोडी आपणही धार्मिक आहोत पण त्या प्रमाणात आपण धार्मिक राहिलो नाही त्यामुळे मग आता प्रत्येक घरामध्ये काही ना काही वाद विवाद वितंड स्ट्रगल म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला स्ट्रगल सुद्धा काही ना काही सुरुवात चालू आहे नोकरी नाही शेतामध्ये अन्नधान्य नाही पाऊस वेळेवर पडत नाही हे सगळं होण्याचं कारण काय तर आम्ही आमचा धार्मिकपणा सोडलेला आहे सायन्स कितीही पुढे गेलं तरी कुठंतरी आता देवाच्या हातात आहे म्हणून ते मोकळा होतात डॉक्टर जर देवाच्या हातात सगळं होतं तर 4 लाख बायपासचं तुम्ही घ्यायचं कारण काय कैलास राणा शिवचंद्र भौळी फणींद्र माथा मुकुडी धराळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी हृदवीन शंभो मदगोणदारी भवानी शंकर महारुद्र स्वरूप वामदेव परमेश्वराय नमः ध्यायामि ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि आदिशक्ती कालकाई देवीचं स्मरण करा आवाहिर्देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि अयस्नानं समर्पयामि सुवासिक पुष्पाणि समर्पयामि
मनुप्रहरेत ततो हविंश्च अभिधार्य अग्न्याजयोर्मध्ये न नीत्वा इमानि उपकल्पितानि हवनीय द्रव्याणि भूतानि पोष्य बाणानि च या यक्ष्यमाण देवताः ताभ्यः अन्वाधान उक्त संख्यया परित्यक्तानि न मम पळीवर पाणी हातावरून सोडा संतो मंगुर्यादा दासा क्रियन्ताम या मंगळ गोळेवाड्यातील मूळ स्थानावरील तिसऱ्या गावातील जन्नी पद्मावती बापदेव कालकाई सपरिवार देवता सहित त्या देवतावरची त्यांची इथे प्रतिरूप या मंगळ गोळेवाड्यामध्ये या सर्व भक्तांनी इथे जे आहेत जे बघत आहेत काय उपस्थित राहू शकले नसते मुंबईला असते तिथे जाऊन त्यांना आशीर्वाद द्यायचा ते तुला सांगतोय इथे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून हा तुझा प्रतिष्ठापनेचा सोहळा ब्राह्मणांकडून इथे केलेला आहे विधिवत आणि त्या प्रित्यर्थ क्षेत्रपाल देवता तुमचं सुद्धा इथे पूजन केलेलं आहे आणि त्या बलिदानापुरतं तुमचा जो मान आहे तो या सर्व अण्णाव घेत ते सगळे आले त्याच्यावर सगळे भक्त मंडळी बरोबर बस जन्नी पद्मावती बापदेव कालकाई या सर्व परिवारांचे भक्त भगत मंडळी आहेत ते सर्व त्यांच्याकडून तुमचं पूजन सेवनार्चन मनोभावे पूर्व अर्पण केलेलं आहे जी काही पूजा सेवा अर्चा क्षेत्रपाल देवता या गावाचं रक्षण करणारे देवता आहात या कुटुंबातील प्रत्येकाची या मंगळ कोळीवाड्यामध्ये या परिवारामध्ये जी मंडळी आहेत मुंबईला आहेत सर्वांचं संरक्षण कर उत्तम प्रकारचं धनधान्य उत्तम प्रकारचं आरोग्य आयुष्य सुयश कीर्ती विद्या अभ्यास त्यांचा चालू असलेला आपापला नोकरी आणि असा तुमचा कृपा अखंड आशीर्वाद या सर्व मंडळीवरती ठेवा क्षेत्रपालाय नमो नमः प्रत्येक जण काही ना काही इथं घेऊन आलेला आहे कोणी आपलं वेळ घेऊन आलेला आहे कोणी शारीरिक कष्ट घेऊन आलेला आहे कोणी अर्थार्जनासाठी काही ना काही मदत केलेली आहे काही ना काही स्वरूपामध्ये आपण इथं आपल्या जीवनातला अमूल्य वेळ इथं दिलेला आहे ही सगळी सेवा करत असताना आमच्याकडून मंत्रांमध्ये आलेल्या गुरुजीकडून मंत्रांमध्ये आमच्या भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये कृतीमध्ये काही वेळेला एखादा विचार वाईट मनामध्ये येऊन जातो तर असं कुठल्याही गोष्टीचं कर्मामध्ये दोष उत्पन्न झाला असेल त्या दोषाचं हरण व्हावं आणि भगवंतांनी अखंड आमच्यावर कृपा ठेवावी त्यासाठी ही सगळी केलेली सेवा गोड मानून घ्यावी म्हणून भगवंतांची क्षमा प्रार्थना आपण सगळ्यांनी म्हणायची उपस्थित सगळ्यांनी म्हणली तरी चालणार आहे आवाहनम न जानामि तवार्चनम पूजार्चैव न जानामि
क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनम अमाहिम देवताभ्यो नमः क्षमा प्रार्थनां समर्पयामि। अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु बस शांति परमेश्वर तथा श्री आदिशक्ति स्वरूपी कालकाई परमेश्वरी प्रीत्यर्थम मया कृत देशकाशार्पणमस्तु। धर्माची आणखी पोटातली करा त्याची गाठ सोडून साबणात टाका 3 वेळा पाणी प्या एकदा सोडा असं 2 वेळा करा। विष्णवे नमो नमः बस विष्णु ब्राह्मण परिपूर्ण असतो। सगळ्यांना कार्यक्रम रुचला असेल मनाला भावला असेल तर आहे तिथूनच तथास्तु असं म्हणा। पुण्याचे गुरुजी आले तर सार्थक झालं। सगळी पूजा झालेली आहे। तू काही मोबाईल घेते चष्मा लावते 4 लोकांना देखते ठेवते इथे सुखकर्ता उपहर्ता
त्यांचे आराध्यगुरु त्यांचे सर्वांचे कृपा आशीर्वाद त्याची उपस्थित मंडळी आहे त्यांना प्राप्त होऊ दे. जननी पद्मावती बापदेव कालकाई भगवान की जय. लक्ष्मी नारायण महाराज की जय. मंगलमूर्ती पंचपुढारी यातील भक्तगण आलेले आहेत. श्री नथुराम कारभारी, श्री नारायण कारभारी, श्री महेंद्र कारभारी, श्री पांडुरंग कारभारी, श्री भालचंद्र कारभारी तसेच श्री सुरेश कारभारी या सर्वांना मी येथे आमंत्रित करतो. तुमचे शुभाशीर्वाद आम्हाला द्यावे ही एक छोटीशी अपेक्षा. श्री केदार जयंती पद्मावती बापदेव कालकाई तसेच श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही जय श्री योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मित्रांनो निघतो आता मांदाडवरून. एकदम मस्त उत्तम सोय केली होती जेवणाची वगैरे. जेवण एकदम मस्त, दर्शन पण मस्त झालं आम्हाला आज. म्हणजे आजचा प्रवास पण उत्तम. केदारजनी आईचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा कार्यक्रम पण एकदम उत्तमरित्या पार पडला. जे ब्राह्मण होते त्यांची पण एकदम पूजा एकदम मस्त. तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता मुंबईला जाण्यासाठी. तर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. कारभारी परिवार काय बाकीचे पुढे गेलेत. आजच्या कार्यक्रमाला आमच्या भावकी परिवार उपस्थित राहिलेले त्यांचं पण आपण आपल्या चॅनलच्या वतीने आभार मानूया. कारण त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. असे आमचे नजरामन्ना, महेंद्र दादा, लीलाधर, रवी, बालचंद्रांना वगैरे वाटतं पाठी राहिलेत का बाकी बंधू पाठी. तर सर्वांनी आपला वेळात वेळ काढून या कुलदैवतेच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी उपस्थितीत राहिलेत. तरी पण आपण आपल्या चॅनलच्या वतीने त्यांचे आभार मानूया. आणि मित्रांनो निघूया आता मुंबईला जाण्यासाठी. या आपल्या गाड्या इको. कसा वाटला आजचा कार्यक्रम? मस्त वाटला. मस्त वाटला एकदम. मन प्रसन्न झाला कार्यक्रम बघून आजचा. अण्णा तू सांग म्हणा. नाही तू सांग ना, तू सांग म्हणा आजचा कार्यक्रम कसा झाला? मस्त वाटला आपला पण कार्यक्रम मस्त झाला. आपण कार्यक्रम मस्त कृपा कार्यक्रमाला भारी झाली. आणि ऐसाल्या कार्यक्रमाला आयुष्यात मध्ये भेटला आपल्याला. आज आपला कार्यक्रम सुंदर मिळालेला. ह्याच्यात खाली नव्हती पाठीमाग. चला तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम आपला व्यवस्थित एकदम मस्त भारी कार्यक्रम झाला मित्रांनो. सर्वांना एकदा परत धन्यवाद सांगतो. आणि आजचा व्हिडिओ समाप्त झाला. आजचा कार्यक्रम समाप्त झालेला मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.